नेते समाजाला दिशा देण्याचं काम करायचे। आज परिस्थिती उलटी झालेली आहे। लोकांचा नेत्यांवर विश्वास नाही, तर हेच समाज परिवर्तनामधली सगळ्यात मोठी अडचण आज निर्माण झालेली आहे। हिंजेवाडी सारख्या IT पार्क मध्ये बरेचसे लोक आज काम करतात, पण ह्या लोकांना ज्यावेळेस घरी येण्यासाठी 2-2 तास यांना लागतात। एक रोड करण्यासाठी किंवा ट्रॅफिक व्यवस्थित करण्यासाठी किती वेळ लागतो? खूप कमी लागू शकतो। स्वतःच उद्घाटन करतात, पण ते उद्घाटन करण्या अगोदर ही बिल्डिंग किंवा हे जे काही स्ट्रक्चर उभं आहे हे व्यवस्थित आहे का, हे सर्रास लोकप्रतिनिधी याच्याकडे जाणून म्हणून दुर्लक्ष करतात असं तुम्हाला वाटतंय का? हे बघा, आता लोकप्रतिनिधीच्या पण काही मर्यादा आहेत आणि लोकप्रतिनिधींचे काही कंपल्शन्स पण तयार झालेले आहेत। म्हणजे राजकारण करत असताना काही गोष्टी आवडत नसतील तरी आम्हाला करावं लागतात, कारण लोकांना त्या आवडत असतात। म्हणून मी कायम सांगत असतो की एक काळ असा होता या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशाच्या, की नेते समाजाला दिशा देण्याचं काम करायचे, ते निर्णय घ्यायचे आणि समाज त्या नेत्यांवर विश्वास असल्यामुळे त्या निर्णयाच्या मागे समाज उभा राहायचा। आज परिस्थिती उलटी झालेली आहे। लोकांचा नेत्यांवर विश्वास नाही, त्यामुळे नेता जे सांगतोय ते लबाड बोलतोय, तो आपल्या हिताचं नाही आणि त्याच्या स्वतःच्या हिताचं आहे हे मत त्यांचं तयार झालेलं आहे। म्हणजे पुन्हा नाशिक रेल्वेचा जर मुद्दा मी मांडला तर एक वर्ग असा पण आहे की जसं काय त्यांना वाटतं माझीच जमीन त्याच्यामध्ये जाणार आहे आणि म्हणूनच मला तो पुन्हा नाशिक रेल्वे पाहिजे, असेही ट्रोल करणारे लोक मला दिसलेले आहेत। म्हणजे थोडक्यात लोकांचा नेत्यांवर विश्वास नाही आणि त्याच्यामुळे नेता जे सांगल ते लोक ऐकायला तयार नाही। त्यामुळे पर्यायच राहिला नाही लोकप्रतिनिधींकडे। एकमेव पर्याय राहिलाय तो म्हणजे लोकांना जे आवडते ना ते करा, जास्त डोकं लावू नका। मग त्याचं उद्घाटनाला जायचे, त्याला कुठं शिकवत बसता की बाबा अधिकृतच बांधकाम कर, नियमातच बांधकाम कर, त्याला शिकवत बसू नका। जा, त्याचं उद्घाटन करा, त्याला खुश करा, निघून या, काय व्हायचं ते होईल। अशा परिस्थितीचे विचार नेते आणि लोकप्रतिनिधी करतायत, ही वस्तुस्थिती आहे। आणि मला असं वाटतं की हेच समाज परिवर्तनामधली सगळ्यात मोठी अडचण आज निर्माण झालेली आहे।